मी मागे सांगितलं आपल्याला, पुन्हा सांगत नाही. ज्याच्या डोळ्याच्या धारा दिसतात, जिच्या डोळ्याच्या धारा दिसतात ती आई, आणि ज्याच्या डोळ्याच्या धारा दिसत नाहीत तो बाप. उघड्या डोळ्याने रडते ती आई, आणि आतल्या आत आपला जीव खाऊन घेतो तो बाप. पुन्हा रिपीट करतो म्हणजे तुम्हाला उजळणी होईल. एका दिवसाच्या जेवणाची काळजी करते ती आई, आणि आयुष्याच्या जेवणाची काळजी करतो तो बाप. काय म्हटलं मी? विचारा इथल्या बायकांना सगळ्यांना. त्यांना एकच काळजी असते की सकाळी केलं तर संध्याकाळी काय करावं, संध्याकाळी केलं तर नाश्ता काय करावा. याच्यापेक्षा मर्यादा पुढे जात नाही. जाते का? सकाळी नाश्त्याला गेलं की बाबा जेवायला काय करू तुला? मग नवरा म्हणला आमकं करा, राहू द्या ना तुमचं, तो म्हणतोय तर करू द्या. झालं पिटलं. काय अवघड असतं सगळं. सकाळी तो नीट जेवला नाही, मग संध्याकाळची काळजी, पुन्हा दुसऱ्या नाश्त्याची काळजी. म्हणून एका दिवसाच्या जेवणाची काळजी करते ती आई. आणि हा म्हणतो माझा बाबा असं असावं, एवढं करून ठेवीन की काही नाही, घरात बसला तरी व्याजावर जेवावा. इति बाप. तुम्हाला काय वाटलं मी आईची स्तुती करतो म्हणजे बापाला खाली पाडेन? अरे असं कसं वाटलं? कोण बसला इथे? काय येडाबिडा आहे काय एवढं? मी काय ते उगीच त्या तसल्या कविता म्हणणार नाही, आई थोर तुझे उपकार. काय मी उलट प्रश्न विचारेन, आई थोर तुझे उपकार हे 1000% बरोबर आहे, पण बापाचे तितकेच उपकार आहेत हेही 1000% बरोबर आहे. तुम्हाला काय वाटलं आईची स्तुती करेन म्हणजे मी माझी बाजू कमी पाडीन? अहो बापाला कमी काढलं म्हणजे मी मला कमी करण्यासारखं आहे. मला माहिती आहे ना बाप काय तो. त्या सजोऱ्या बिजोऱ्या अशी ती बुत्ती घेऊन मग भाऊ भिऊ अगदी पोचवायला, दादा पोचवायला, बैल ती झूल बिल, आणि अशा लांब मुली देत नव्हत्या. पंचक्रोशीमध्ये असायच्या. म्हणजे कुठे द्यायची मुलगी? 5 गावाची पंचक्रोशी, 5-6 मैल इकडे 5-6 मैल इकडे. ते सुद्धा जड, कारण वाट नव्हती, रस्ते नव्हते बरं का. तिकडे काय घडलं तर इकडे कळत नव्हतं. खरंच आहे ना. आजचा प्रश्नच निराळा आहे. आपल्या शेजारच्या ब्लॉकमध्ये काय घडलं तर कळत नाही. म्हणजे इतकं जग पुढे गेलेलं आहे. पुढे गेल्या कारणाने शेजारी सुद्धा कळत नाही. आणि त्या काळामध्ये मोठ्या त्या मग अशा बुत्त्या बित्त्या करायच्या. मग काय अजून सांगू का? तिखट पदार्थ, भाकरवडी, हे चितळेंची मिळते ही निराळी. ही तिची सुधारलेली आवृत्ती आहे. म्हणजे त्याच्यामध्ये शेव बरं का, त्याच्यामध्ये ते चिंचेचं पाणी. पूर्वीच्या काळी ते असं खोबरं बिबरं लसूण बिसून गरम मसाला हे असं वाटून ते अशी पदर करून मस्तपैकी, ती गोल नाही अशी शंकरपाळीचा आकार, ती भाकरवडी. म्हणजे ती खूप दिवस टिकणारी अशी ती भाकरवडी किंवा असं तो प्रकार खूप असायचा. धपाटे, थालीपीठ म्हणजे जरा पातळ असतं आणि जे जाड असतं त्याला म्हणतात धपाटा. आता कळलं का नीट? भाकरी पातळ झाली नाही तर जो पाटीत घातला जातो त्याचं नाव धपाटा. असं हे सगळं ती बुत्ती बित्ती. काय जरा आपण जाऊ की मागच्या युगात. आता काय जरा मागच्या काळात गेलं म्हणजे तुम्हाला तरी आठवणी होतील की आपला महाराष्ट्र काय होता, काय घडत होतो, काय नाही. कृष्णचरित्रात हेही ऐका. मोठा आनंद असतो त्याच्यामध्ये सुद्धा. ते खेड्यापाड्यातलं प्रेम सुद्धा संपलं. काय ती आई असं कवटाळून माझ्या बाबाचं काय ते बोटं बिटं मोडणं. आता मोडून बघा. व्हॉट इज दिस नॉनसेन्स? बघा तुम्ही सध्याच्या कार्टननं असं केलं. मम्मी व्हॉट इज दिस? ऑल माय फ्रेंड्स हॅड कम टू लिव्ह मी अँड दे आर लाफिंग. व्हॉट इज दिस युअर मदर डुईंग?
व्हॉट इज दिस नाही, व्हॉट इज दही. जाताना तुझ्या हातावर ठेवायचं, परत लवकर ये. कठीण आहे काम सगळं. या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. सगळे निरोप देण्याकरता मोठी गंमत घडते. महाराज म्हणाले, बोले नंदाची पट्टराणी सद्गदित होनी, मथुरेसी चक्रपाणी जातो गे साजणी. विवळ झाले मन, विवळ झाले मन, वचन ऐकोनी. या नंदा चांगणी मिळाल्या